ही एक मोठी बातमी समोर येते। क्रिकेटपटू स्मृती मंधना आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडलेलं आहे। स्वतः स्मृती मंधनानं सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। सर्वांनी दोन्ही कुटुंबाची प्रायव्हसी जपावी असं आवाहन तिनं केलंय। ही मूव्ह ऑन होण्याची वेळ आहे असंही स्मृतीनं या पोस्टमध्ये म्हटलंय। तर या दोघांच्या लग्नासंदर्भामध्ये अनेक दावे हे सोशल मीडियावर आलेले होते। अनेक थेरीज या सोशल मीडियावर पोस्ट होत होत्या। सोशल मीडियावर अनेक लोक कमेंट्स करत होते वेगवेगळ्या पद्धतीने। पलाशला देखील ट्रोल करण्यात आलेलं, पण त्यानंतर आता स्वतः स्मृतीनं पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे। तर या संदर्भात आपण जरा सविस्तर माहिती जाणून घेऊयात आसिफ यांच्याकडून। आसिफ, आता स्मृतीनं स्वतःच या सगळ्या प्रकरणाचा म्हणजे याला ब्रेक लावलाय, थोडक्यात तिनं पोस्ट केलेली आहे आणि प्रायव्हसी जपावी दोन्ही कुटुंबांची असं आवाहन देखील केलंय। काय सांगाल? प्रियंका, आपण म्हणता तसं बरोबर आहोत की जी सांगलीची कन्या स्मृती मंधना, तिचं 23 फेब्रुवारी लग्न होणार होतं। पलाश मुच्छल जे फिल्म मेकर आहेत आणि सिंगर आहेत, त्यांच्यावर लग्न होणार होतं, पण काही तांत्रिक कारणामुळे ते पुढे गेलं होतं। त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता, त्यानंतर ते लग्न पुढे गेलं होतं। काही दिवस काही सोशल मीडियावर रुमर सुद्धा पडत होत्या की अफवा पण होत्या की दोघात भांडणं झाले किंवा इतर काही झालेलं आहे। परंतु आज स्मृती मंधनाने सोशल मीडियावर, इंस्टाग्राम सोशल मीडियावर आपला जे काय आहे ते मॅटर आहे तो टाकलेला आहे आणि त्याने म्हटलेलं आहे की आम्ही दोन्ही कुटुंबांना कुठेतरी पुढे जावं आणि आमच्या दोन्ही कुटुंबाची जी काही प्रायव्हसी आहे ती जपावी। त्याच पद्धतीने पलाश मुच्छलने सुद्धा इंस्टाग्रामवर अशाच पद्धतीने मेसेज टाकलेला आहे की त्याने ज्या पद्धतीने आम्ही कुठेतरी आता वेगळं होतं आणि ह्या ज्या काही लग्न होणार होतं किंवा लग्नाची संभावना होती याला कुठेतरी ब्रेक मिळाला आहे। प्रियांका, निश्चितच आसिफ, मोठी बातमी आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर स्मृती मंधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न होणार होतं, त्या संबंधामध्ये अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेले होते। सांगलीची कन्या स्मृती मंधना यांचं लग्न हे सांगलीमध्येच स्मृती यांच्या फार्म हाऊसवर होणार होतं, पण त्यानंतर अचानक त्यांच्या वडिलांची तब्येत खराब झाल्याची बातमी आली आणि लग्न हे पोस्टपोन झाल्याचं कळलं आणि त्यानंतर आता ही मोठी बातमी।